तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत विजयदुर्गाला. विजयदुर्ग बोटिंग करणार आहे. मला बोटिंग करण्यासाठी बोट आहे. मला पूर्ण भरून किल्ला फिरणार. जे पॉईंट आहेत पाण्याला व्हेरी मार्क आहे दाखवत बीच करून घेऊन जाणार. समजा डॉल्फिन मस्त दिसलं तर 10-15 मिनिटात बोट थांबवली गाडी अरबी समुद्रामध्ये संगम बघायचं. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आपण त्या साईडला जाऊन काढूया फोटो. तिथे काय फोटो काढूया किल्ला बाहेरनं फिरायला. ही बोटने जाणार आहे आम्ही. आता बघू म्हणतायत की जरी डॉल्फिन दिसलं तर दिसला नाहीतर नाही. आमच्यासोबत गाईड पण आहेत म्हणतात गाईड पण फ्री देणार आहे. पण अशा बाळगू लेट्स गो लेट्स सी. डॉल्फिन दिसला की डॉल्फिनला पकडून आणूया आमच्या फिश टँकमध्ये ठेवूया. काय म्हणतो सर फिश टँकमध्ये डायरेक्ट गणपती बाप्पाचं दर्शन पावलं. होय बाप्पा पावला आपल्याला. बोट आली बघा. बोलले आपल्या मास्टर सांगितलं गाईड पण आहे किती हिअर इज अवर गाईड. हे बघा हे आमचे गाईड. हे आता आम्हाला किल्ल्याबद्दल सगळं दाखवणार आहेत बोलणार आहेत. तर दादा थोडंसं इंट्रोडक्शन द्या आपल्या या ट्रिपबद्दल. छोटीशी जी ट्रिप होणार आहे त्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या. आता मजा येते की बोटी. तर मित्रांनो आता बोर्ड केलेलं आहे आपण. बच्ची बाई याला कुठे रे MH70. तो दोस्तों सेफ्टी एंड प्रिकॉशन्स. आकाश घेतलं धन्यवाद. हे बघा ही आपली खाडी आहे 54 किलोमीटर. खाडी म्हणजे आपण नदी बोलतो ना तीच पूर्ण. याचं नाव वाघोटण असं आहे पण याला खारेबटणची नदी सुद्धा म्हणतात. खारेबटण हे मुंबई टू गोवा हायवे लागतो ना तिकडे एक गाव आहे ते पूर्ण तिकडेपर्यंत पूर्ण गेलेले आहे. बाहेरचा भाग दिसतोय तुम्हाला अरबी समुद्र आहे आपला. तो दिसतो ना डोंगराच्या बाहेरचा भाग तो आपला अरबियन सी आहे. तुम्हाला किल्ल्याच्या एंट्रीलाच बघा जिबीचा दरवाजा पाहिजे तिकडे पहिली एंट्री. तिकडनं तुम्ही पुढे चालून आलात की गोमुखी आकाराचं आपलं महाद्वार आहे किल्ल्याचं. जोपर्यंत तुम्ही समोर जात नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिअर तो दिसणार नाही. आणि त्याच्यावरती ते लाकडी बांधकाम दिसतंय ना तो नगारखाना आहे. आणि आपला असा एकमेव जलदुर्ग आहे ज्याला तिहेरी चिलखती तटबंदी आहे. तुम्ही पाहू शकता 1, 2 आणि 3. तुम्ही कुठल्याही जलदुर्गावर जा मुरुडच्या जंजिरावर जा किंवा मालवणचा सिंधुदुर्ग आहे बघा तो पण जलदुर्गच आहे. तिकडे जा तुम्हाला सिंगल तटबंदी भेटेल. फक्त याच किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे ती सुद्धा खाडीच्या अंगानं आणि समुद्राच्या अंगानं दुहेरी तटबंदीचा आपला किल्ला आहे. कोपऱ्यात बघा ती माणसं उतरली आहेत ना त्याला टनल म्हणतात. एक तो भुयारी मार्ग आहे. तुम्ही आतना बाहेर पडू शकता. जर तुम्ही किल्ल्यात गेलात ना तर तुम्ही तिकडनं खाली उतरू शकता. बाहेरच्या जागेवर येऊ शकता. तो चालू आहे अजूनपर्यंत किल्ल्यावरती. आणि हा बुरुज आहे ना बुरुज त्याचं नाव आहे खुबलडा तोफा दर्या 12 बुरुज. याच्यावरती येण्यासाठी पण तुम्हाला भुयारीचाच मार्ग आहे त्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. ही दोन्ही भुयारं आत्ता सध्या आपल्या किल्ल्यावरती चालू आहे. टोटल आहेत 3. एक पाठीमाग आहे तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्याला म्हणतात बुरुज. असे 27 बुरुज आहेत. बाहेरच्या दिशेने 20 आहेत आतल्या दिशेने 7 आहेत. आता हे तुम्हाला पांढरे डाग दिसतात इकडे किल्ल्यावरती बघा. कुठले काय पॅचेस आहेत ना पांढरे. हा तोफ गोळ्यांनी केलेला मारा आहे शत्रूंनी आपल्या किल्ल्यावर. खड्डे पडले होते नंतर चुना लावून ना ते बुजवण्यात आलेत म्हणून तुम्हाला पांढरे डाग राहिले बघा. हा किल्ला 1193 ते 1205 साली राजा भोज होते ना त्यांनी बांधला होता. याचा मूळ क्षेत्रफळ होतं फक्त 5 एकर. आणि याचं मूळ नाव होतं घेरिया. घेरिया हे नाव जेव्हा चारी बाजूने किल्ला पाण्यात होता. आणि 1653 साली जेव्हा आपल्या महाराजांनी विजापूरच्या आदिलशाकडून किल्ला जिंकून घेतला ना तेव्हा आपल्या महाराजांनी सगळ्यात अगोदर काम काय केलं असेल की जो किल्ला 5 एकरमध्ये होता तो 17.5 एकर केलाय बघा. ही जी आतली तटबंदी दिसते ना आतली याच्या आतमध्ये एक तटबंदी आहे बघा ती राजा भोजने बांधलेली. आणि ही जी तटबंदी दिसते ना याची उंची जी आहे ना उंची 36 मीटर आहे पूर्ण. हे आपल्या महाराजांच्या देखरेखीखाली झालेली. आता किल्ल्याला बघा 850 वर्ष उलटून गेलेली आहे आतल्या किल्ल्याला. आणि बाहेरच्या किल्ल्याला 400 वर्ष उलटून गेलेली आहे. तरी सुद्धा बघा किल्ला जसा आहे तसाच आहे जरी पाण्याच्या अंगानं असलं तरी. आता पाण्याचा मारा इकडे पावसाळ्यात जोराचा असतो एकदम.
आणि किल्ल्याची बांधण्याची सिस्टम जी आहे ना ती लॉक सिस्टम पद्धत आहे. जरी खालची बाजू कोसळली ना तरी वरची बाजू सहसा याची कोसळत नाही. याचं दृश्य तुम्हाला समुद्रात बघायला भेटेल. आता किल्ल्याला बघा सिमेंट वापरलेलं नाही. पहिलं पण बंदी होती आणि आत्ताच्या काळात सुद्धा जरी काही डागडुजी करायची असेल तर सिमेंटवर बंदी आहे. तुम्ही चुन्याचा वापर करून काय बांधकाम असेल ते पूर्ण करू शकता. चुना, गुळ आणि शिस याचं मिश्रण करून किल्ला बांधलेला आहे. सिमेंट वापरलेलं नाही म्हणून किल्ला तुमच्या डोळ्यासमोर अजून एवढा मजबूत आहे. आणि हा जो दगड आहे ना, दगड याला जांभा दगड म्हणतात. जो आपण मग घराला चिरा वापरतो लाल कलरचा, तोच दगड आहे. वर्ष जास्त झाल्यामुळे थोडा काळा पडलेला आहे. पण त्या दगडाची खासियत काय माहिती आहे, जेवढं त्याला पाणी लागतंय ना तेवढाच तो मजबूत होत जातोय. तो डोंगर बघा समोरचा दिसतोय तो. आता हा आपला कुठला जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. तो रत्नागिरी जिल्हा आहे. काही वर्षापूर्वी एकच जिल्हा होता पूर्ण रत्नागिरी म्हणून. नंतर हे 2 जिल्हे करण्यात आलेले आहेत. त्या डोंगराला अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर जो होणार आहे ना प्रकल्प जैतापूर, तोच डोंगर आहे. अरे त्याला तुम्ही बारीक नजरेने बघा, किल्ल्याचा आकार देण्यात आलेला आहे. त्याला एक काही तटबंदी करून काढलेली दिसेल बघा वरच्या दिशेने तुम्हाला. आता किल्ल्याचा आकार का दिला आहे? शत्रूंना फसवण्यासाठी महाराजांनी केलेली रचना. कशी आहे ती बघा. शत्रू कुठून पण येऊ दे, मुंबई साईडने येऊ दे, गोवा साईडने येऊ दे की समोर नाही येऊ दे, सगळ्यात अगोदर त्यांना डोंगर तो नजरेस पडायचा. कारण डोंगर किल्ल्यापेक्षा भरभक्कम मोठा आहे. त्यांना असं वाटायचं की तो किल्ला आहे आणि शत्रू जास्त करून तिकडे हल्ला करायचे. तिकडे हल्ला झाला की आपला किल्ला इकडे जागा झाला. म्हणजे आपले मावळे कसे सावध राहायचे, आवाज ऐकून. आता हे तुम्हाला लाईन दिसतात ना, रेषा बघा आहेत सगळीकडे आहेत, पूर्ण किल्ल्याला आहेत. दिसला का स्लोप आहे बघा, बारीक रेषा आहेत ना किल्ल्यावरती. त्याला जंगी म्हणतात. जंगी जेव्हा एखादा शत्रू किल्ल्यावरती चढण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्यातनं गरम तेल किंवा भाला असतो बघा लोखंडी, त्याच्याने मारा करण्यासाठी त्या जंग्यांचा उपयोग केला जातो. तर स्लोप नाही बघा. आणि चौकोनी मोठे बॉक्स दिसतात ना खिडक्यासारखं, चौकोनी, याला फांजा म्हणतात. फांजा जी लोखंडी तोफा असतात ना ती त्याच्यात अडकवून शत्रूंवरती मारा करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. आता इकडे बघ काहीशी बाजू तुम्हाला खचलेली दिसेल. तर थोड्याच वेळात आपण समुद्रात जाणार. अजून आपली खाडीच चालू आहे. इकडे पावसाळ्यात लाटांचा मोठ्या प्रमाणात मारा असतो. 1.5 महिने पावसाळ्यात आपला किल्ला कंपल्सरी बंद ठेवतात. त्याचं कारण काय माहिती आहे? काहीच्या पर्यटकांना सवय आहे की फक्त तटबंदीवरनं चालणार. त्यांना तो धोका निर्माण होतो. धोका का? की पावसाळ्यात जी लाटं धडकतात ना किल्ल्यावरती ती एवढी मोठी असतात की त्याचं पूर्ण पाणी वाऱ्याच्या फोर्सने किल्ल्याच्या आतमध्ये फेकून दिलं जातं. म्हणजे विचार करा केवढी मोठी लाटं असली आणि किती स्पीडने धडकत असते. त्याच्यामुळे तुम्हाला काहीची बाजू खालची खचलेली दिसेल बघा. आणि किल्ला आपला कायमस्वरूपी अजिंक्य आणि कारण सलग 2 दिवस मारा करून सुद्धा किल्ल्याचा एक दगडही हल्लेला नाही. आणि तिसरं नाव या किल्ल्याचं आहे विजयदुर्ग. जेव्हा महाराजांनी जिंकला ना किल्ला तेव्हा महाराजांनी हे नाव किल्ल्याचं विजयदुर्ग. पण जिंकता काय कोणाला आलेलं नाही किल्ला महाराजांना. हे जे कोसळलं आहे ना या बुरुज आहे ना, ह्याच्या खालचं जे कोसळलं आहे ना हे कोसळून ना 80 ते 90 वर्ष झालेली आहे. 80 ते 90 वर्ष. तरी लॉक सिस्टम पद्धत मी मागाशी तुम्हाला बोललो. पहिल्या काळात ना दगड ना असे लांब काढलेले आहेत बघा, असे लांब. आत्ताच्या काळात आपण घरांना एवढे लांब काढतो बरोबर. जरी अर्धा कोसळला ना तरी अर्धा आतमध्ये लॉक राहतो दगड. आणि पहिलं जे शिस मी बोललो ना तो एक धातू होता. तो वितळवून काय करायचे, दगडावर असा ओतला जायचा आणि त्याच्यावरनं दगड लावला जायचा. तो धातू एकदम मजबूत असायचा. तोच वापरलेला आहे म्हणून तुम्हाला किल्ला अजून एवढा टिकलेला आहे. शत्रू बघा ह्या साईडला कुठे मारा केलेला नाही. त्यांना चान्स होता पण त्या लोकांनी मारा केलेला नाही. आतमध्ये घुसून जे तुम्हाला बघा पांढरे स्पॉट आतमध्ये दिसले नाही, इकडे कुठे दिसतात नाही आहेत. का केला होता तिकडे मारा माहिती आहे की आपल्या किल्ल्याचा मुख्य द्वार होता ना, मेन द्वार, तो फोडण्याचा प्रयत्न शत्रूने जास्त केला. आणि व्हायचं काय, हे समुद्र असल्यामुळे इकडे लाटा असायची. लाटांमुळे त्यांना स्थिर राहायला भेटायचं नाही आणि स्थिर मारा करायला भेटायचा नाही. आता समजा मला बरोबर हा बुरुजच फोडायचा आहे, त्या लाटांमुळे कसा हिल्ल्यामुळे ना बरोबर त्या बुरुजावर आपलं लेम नाही बसायचं, कुठेतरी दुसऱ्या जागेवर जाऊन बसेल. त्याच्यामुळे ते खाडी असल्यामुळे की खाडीत पाणी एकदम शांत असायचं निवांत तळावासारखं, तिकडे जाऊन त्या लोकांनी जास्त मारा केला. तो पण चुकून एक व्यक्ती घुसला होता आतमध्ये, चुकून असा बाहेर ना. वॉटर ब्रून नावाचा एक गव्हर्नर होता इंग्लंडचा, शत्रू, चुकून आतमध्ये घुसून सलग 2 दिवस त्या शत्रूंनी आपल्या किल्ल्यावरती मारा केला होता. त्या 2 दिवसात किल्ल्याचा एक दगड बी पडलेला नाही म्हणून त्यांनी त्या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर असं नाव दिलं. आता रॉक ऑफ जिब्राल्टर हे नाव का दिलं माहिती आहे की स्पेन आहे ना, स्पेन तिकडे एक खाडी आहे अशी, त्या खाडीत एक मातीचा मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर ना सतत वर्षाच्या 12 महिने पाण्याचा आघात, लाटांचा आघात होतच राहतो. त्या डोंगराचा मातीचा एक कण सुद्धा इकडून तिकडे होत नाही. त्या डोंगराचं नाव आहे रॉक ऑफ तटबंदी आहे, बाकी कोणालाच काय माहिती नव्हतं. जेव्हा शत्रूंचे आर्मर, आता आपल्या मराठी भाषेत काय बोलतात,
युद्ध नौकांना आरमारा होती. आर्मर. आपल्या महाराजांकडे आरमारा होती, ती लहान असायची आणि छोटी असायची आणि हलकी असायची, फक्त पळण्यात चपळ असायची. आणि शत्रूंकडे जी युद्ध नौका असायच्या ना त्या भरपूर मोठ्या, जेवढ्या पाण्यावर उंच तेवढ्याच पाण्याच्या खाली. मग त्याच्यावर वजन साहित्य असायचं, तोफगोळे, दारूगोळा, रसद, धान्य अशा प्रकारच्या गोष्टी असायच्या. आपले मावळे काय करायचे, त्यांना समजलं की बाबा आता युद्ध नौका शत्रूंच्या आलेल्या आहेत, तर आपले आरमारा अशी बाहेर काढायचे, इकडे यायचे आणि त्यांना आकर्षित करायचे की तुम्ही या आमच्या अंगावरती आणि आमच्यावरती हल्ला करा म्हणून. जेव्हा ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचे ना तेव्हा खालचा त्यांचा धड जो आहे ना, खालचा धड त्या बोटींचा, तो त्या तटबंदीला आपटायचा आणि तिकडेच ते फुटायचे. म्हणजे त्यांना आतमध्ये घुसायला चान्स नव्हता. आणि बाकीचे त्यांना बाहेरनं बघूनच पळ मारायचे की नक्कीच आपल्या महाराजांनी त्यांच्या खाली काहीतरी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे. ही बघा, ही पूर्ण पाचची बाजू आहे ना, ही बॅक साईड आहे किल्ल्याची, ही समुद्राची बाजू आहे. आता आपण अरबी समुद्रात आहोत. इकडे काहीशी बहुतेक जागा तुम्हाला खाली घातलेलीच दिसते, कारण मोठ्या प्रमाणात इकडे लाटांचा मारा असतो. आपण जास्त जवळ पण जाऊ शकत नाही, कारण जवळ ना इकडे बघा हे मोठे मोठे दगड आहेत, हे दिसतात ना नॉर्मल बघा दिसतात. हे बघा हा एक क्लिअर दिसणार नाही, हा एक दगड हा, हे कसे दिसत नाही. आपण जवळ गेलो ना की आपली बोट आपटणार खाली आणि फुटणार. किल्ल्याच्या तिन्ही बाजूने तुम्हाला असं मोठं खडक दिसेल, हे पण मुद्दामच ठेवलेलं आहे जेणेकरून शत्रूंच्या नौका यायच्या किल्ल्याला लागू नये आणि किल्ल्या त्याच्यावरनं माणसावरती चढू नये. हा, त्याच्यामुळे हे दगड पण मुद्दामच ठेवलेले आहेत. वरचा किल्ला बघा, एक छोटंसं बेट होतं ना डोंगर, त्याच्यावरतीच राजा भोजने किल्ला उभारला होता. फक्त 5 एकरमध्ये होता किल्ला पहिला, आणि तेव्हा हा किल्ला आतमध्येच होता पाण्याच्या चारी बाजूने. जिकडून आपण बोटीत चढलो बघा तिकडे एक मोठं खंदक होतं पहिलं, तिकडनं असं पाटणा पाणी आतमध्ये जायचं. त्याच्यावरती एक लाकडी साकव असायचा ब्रिज, त्याच्यावरनं माणसं यायची जायची. संध्याकाळी 5:30-6 वाजले की तो ब्रिज काय करायचे, उचलायचे, म्हणजे किल्ला आपला बंद व्हायचा. नंतर काय केलं, जशी जशी वर्ष पुढे होत गेली ना तो खंदक मातीचा भराव टाकून बंद करण्यात आला आणि पायवाट केली. आणि किल्ला आता फक्त 3च बाजूने पाण्यात आहे आणि 24 तास चालू असतो. तुम्ही किल्ल्यात कधी पण येऊ शकता. आतमध्ये किल्ल्यात वस्ती नाही, काय नाही. आता हे घर दिसतंय ना, हे ब्रिटिशांच्या काळातलं आहे. हे जुनं नव्हे, आत्ताच्या काळातलं. ब्रिटिश आहेत ना, जेव्हा त्यांच्या ताब्यात आपला किल्ला होता 5 ते 6 महिने, त्या लोकांनी आपली राहण्याची सोय केली होती. त्याला समोरच्या दिशेने तुम्ही बघितलात ना तर त्याला विंडोज आहेत बघा, 4 खिडक्या दिसतील. त्या खिडक्या का होता माहिती आहे, तिकडनं ते दुर्बीण लावून समुद्रात बाहेर बघायचे की ज्या युद्ध नौका येत आहेत त्या आपल्याच आहेत की परक्यांच्या आहेत, हे बघण्यासाठी त्या लोकांनी त्या घराचा वापर केला होता. आणि बरोबर त्याच्या खाली ना जमिनीच्या आतमध्ये एक धान्याचं कोठार आहे मोठं, तिकडे धान्याचा साठा करायचा, तो राजा भोजच्या काळातला. आणि हा पॅच दिसतोय ना नवीन तुम्हाला, आता बघा किल्ल्याच्या तिन्ही बाजूने एकदम खारसट पाणी आहे. आता मीठ तयार होतं, मीठ एवढं खारं पाणी आहे. तरी पण या भिंतीच्या कडेला ना एक गोड्या पाण्याची विहीर आहे. वर्षाच्या पारावरने पाणी गोडं असतं, स्वच्छ आणि चांगलं पिण्याऐवजी लायक. असं पण नाही की मतूळ आहे, एकदम गोड पिण्याऐवजी लायक पाणी येतं. आता तुम्हीच विचार करा, तिन्ही बाजूने एकदम भिंतीला लागूनच खारं पाणी आहे आणि भिंतीच्या कडेलाच बरोबर एक गोड्या पाण्याची विहीर आहे. त्याला दर्या बुरुज म्हणतात. या मोठा बुरुजाला आता हे जो कोसळला आहे ना, तुम्हाला माहितीच असेल, वडाची पारं बघा मजबूत असतात. ती वडाची झाडं आहेत, त्या पारांनी ना ते दगड पूर्ण फोडून काढलेले. आता ती सतत काठी दिसते ना बाणासारखी झाडांच्या मध्ये, त्याला निशाण टेकडी म्हणतात. तिकडे ना आता फ्लॅग फडकवतात. कुठला माहिती आहे, जेव्हा वादळ होतंय बघा तेव्हा 1 नंबर बावटा 2 नंबर बावटा लावतात ना, तो तिकडे लावतात. कारण इकडला जे मच्छीमार बाहेर जातात ना त्यांना तो दिसायला हवा, जेव्हा त्यांना दिसतो ना तेव्हा ते परत आपल्या घरी जातात. असं आता निशाण टेकडी कसली आहे, जिकडे आपल्या महाराजांनी सुहस्ते भगवा फडकवला असा एकमेव हा जलदुर्ग आहे. आणि दुसरा किल्ला आपला तोरणा, जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली ना तोरण म्हणलं तेव्हा. आता त्याच्या समोरच बघा एक तुम्हाला मोठा बुरुज दिसेल, मोठा आतमध्ये आतल्या बाजूला. तुम्ही किल्ल्यात गेलात नाही की त्या बुरुजाच्या खाली जाऊन बघा, एक तुम्हाला भुयारी मार्ग दिसेल. हा किल्ल्यातला 3रा भुयारी मार्ग. तुम्हाला सांगितलं होतं बघा तिकडे तो, फक्त तो तुम्ही वरनं पाहू शकता. आतमध्ये उतरायला तुम्हाला चान्स नाही, कारण तो भुयारी मार्ग आता बंद पडला आहे. फक्त वरनं पाहू शकता. असा पूर्ण पाण्याच्या खालनं जाऊन ती समाधी दिसते ना, जरा पुढे गेल्यावर बघा तुम्हाला त्या समाधीच्या पुढे ना आतमध्ये गॅपमध्ये एक कौलारू घर दिसेल मोठं. तो सुभेदार आनंदराव धुळप जे सरदार होते आपल्या किल्ल्यावरती काही वर्षापूर्वी, त्यांचा वाडा आहे. त्यांच्या वाड्यात त्यांचं वंशज म्हणजे 9वी पिढी अजूनपर्यंत राहण्यासाठी आहे. त्या वाड्यात जाऊन तो भुयारी मार्ग उघडलाय पूर्ण. त्या भुयाराची उंची एवढी होती की पहिल्या काळात आपला एक मावळा घोड्यावर बसून सहज जात होता. म्हणजे विचार करा, त्याचं मेंटेनन्स करण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव ते काम परत बंद केलं.
ही किल्ल्याची पूर्ण पाठी बाजू. तुम्ही असंच फिरायला गेला तर तुम्हाला 1.5 तास लागतो बघा कंपल्सरी. आणि जरी काही गाईड घेतला तर 2.5 तास पाहिजेच. आतमध्ये बघण्यासारखे 18 ते 19 पॉइंट आहेत चांगले, तुम्ही बघू शकता. 20 ते 25% किल्ला कुठेतरी ढासाळलेला दिसेल, नाही तर आतमध्ये जसा किल्ला आहे ना तशाच अवस्थेत अजूनपर्यंत आहे. मी आतलं काय तुम्हाला जास्त काय सांगू शकत नाही, कारण आतमध्ये असतात गाईड किल्ल्याच्या. आमचा आणि त्यांचा आहे क्रॉस. कसं असतं इकडे समजा किल्ल्याचं तुम्हाला दाखवलं, हे 2 दगड दिसतात ना लागून किल्ल्याला. जशी ही तटबंदी तुम्ही बघताय ना वरची, तशीच एक तटबंदी पाण्याच्या खाली सुद्धा इकडे आहे. अशी सरळ 450 मीटर लांब गेली आणि अशी क्रॉस केली. उलटा वी कसा असतो त्या प्रकाराची ती तटबंदी आहे. तर मित्रांनो झालेलं आहे बोट राईड. तुम्हाला जेवढी माहिती पाहिजे होतं तेवढं माहिती भेटलेली आहे. म्हणजे आम्हाला जेवढी माहिती पाहिजे होतं तेवढी माहिती भेटलेली आहे. आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ आम्ही. आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ. आय होप सो हा एकच पार्ट होईल व्हिडिओ असा, किंवा 2 पार्ट होईल माहीत नाही. 2 पार्ट झाले तर झाले, 1 पार्ट झालं तर झाला. बघू चला. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण आपला विजयदुर्ग किल्ला एंट्री करतो आहे. बघू शकता रेस्टॉरंट फॉर टुरिस्ट. वासी लोक नाही जोडले तो कोणते बनित होता. अरे थाई ना होय मस्त वासी यस. हे काय आहे? हां मंदिर आहे. तोडला असं नाही तर दुसरं काय दिसलं असतं. कट्टर हिंदुस्तानी काय बोलते? कट्टर हिंदू भाई, कट्टर हिंदू, दिल से हिंदू. जय श्रीराम. तर मित्रांनो आतमध्ये जय श्रीराम. आल्यावर आपले हनुमंताचं मंदिर आहे इथे. बजरंग बली. मारतो माझं बैल देऊ शकतो सागड. काय करतोस माझा काय करतो? तर मित्रांनो तुम्ही जसं ते बोलले 3 तटबंदी, 3ची तटबंदी, ही दुसरी तटबंदीवर उभा आहे आपण. आणि ती 3री वरची बघता ज्याचा फ्लॅग पोल लागला आहे तो 3री आहे, ही 2री आहे. आणि ह्याची खालची अजून एक तटबंदी आहे ती बघा. ते पुढची तटबंदी ती पहिली, ही 2री 27 बुरुज आहेत आणि हा 3री. बाहेरून 20 आहेत आणि आतमध्ये 7 आहेत. आम्ही एक लोकल गाईड घेतलेला आहे आपण इथला. तुम्ही बघू शकता साहिल गाडेगावकर, साहिल गाडेगावकर म्हणून. आपल्याला प्रिस्क्रिप्शन सगळं आपलं डिस्क्राईब. तुम्ही काय ते बोला सर आम्हाला. हा आता दाखव ना. ही बाई ही मिनिमम साईज आपल्याकडे घरासाठी वापरतो आपण. रत्नकीर्ती विजयदुर्ग किल्ला अक्षांश रेखांश. हे मला वाचता येत नाही, तुम्ही नक्कीच वाचून दाखवलं असतं. लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड बघू शकता तुम्ही कुठे आहे, काय आहे, कसं आहे. हा तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये दाखवेन व्हिडिओमध्ये. तुम्ही वाचून घ्या काय काय वाचायचं आहे ते. मी पण व्हिडिओमध्येच वाचणार, आता वाचणार नाही. चला दाखव ना. बघ ना त्या टाईपला बघ ना ते चिरे कसे ऍडजस्ट करत असेल दाखव ना. हो. जीबीचं बघा मित्रांनो, आता आपण वापरतो याच दगडाचे, ते किती छोटे असतात आपले. हां तो दगड कसं आणि हा दगड कसा आहे बघा. आम्ही वापरतो स्मॉल साईज, सर्वात स्मॉल साईज. हा साईज बघा याचा तेव्हा ते केवढे कसे ते लावले असतील बघ ना आणि तुम्ही त्या टाईपला. हे बघू शकता कसं, म्हणजे सिमेंट, हा सिमेंट आहे तर शिशेनी वापरलेली आहे म्हणतात. शिशा आणि गुड. शिशा गुड सगळं यूज करून केलेलं आहे. म्हणजे हा इथं वर सिमेंट केले आहेत, पण आतमध्ये त्याचा मिक्सचर आता तात्पुरती म्हणजे आता रिपेअर केलेली आहे, थोडीफार रिपेअर केलेली आहे, त्यामुळं तुम्हाला तसं दिसतं. नाही ना सिमेंट नाही ना. सिमेंट ही सिमेंट आहे. विजयदुर्ग फोर्ट साईट प्लॅन. एक फोटो काढून घे ना. हो ना त्याकडे. तर मित्रांनो रिपेअरिंग चालू आहे काहीतरी. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून थोडासा माती आणि वाळू लावतात फक्त. रिपेअरिंगचा कामं चालू आहेत. हे बघा आतून. चला फोटो घेत आहेत. तर मित्रांनो गोमुखी दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार. जीबीचा गोमुखी आहे का जीबीचा आहे? जेबीचा तो हा मुख्य प्रवेशद्वार, गोमुखी दरवाजा.
5 रुपये घेतात पण काय दरवाजा बनत नाही. 5 रुपये घेतात पर पर्सन 5 रुपये काम तर नाही रे काम चालू आहे बघ वर बघ. 5 रुपयेच घेत जास्त घेत नाही. वा ते हसून राहिलं हसून राहिलं. आपण लोक उधर जाता मी सांगितलं इधर से तर मित्रांनो खलबतखाना स्टोरेज रूम इन्व्हेंटरी. तर मित्रांनो तोफ आणि गोळा तोफेचा गोळा किती वजन आहे? तरी पण 6 किलो आहे. जास्त आहे. उई जास्त आहे. गोळा 50 किलोचा असायचा. मला बोटान उचललो 2 बोटान 50 किलो उचललास तू. 40 किलो तरी असतो ना. आणि 2 बोटान ह्यो धुरूक गावतो तो धुरूक नाही गावत. तर मित्रांनो दारू गोळा खोटारा बोले तो ॲम्युनेशन रूम जहाँ पे ॲम्युनेशन स्टोर रहती है. जिथं ॲम्युनेशन स्टोर होतो तो रूम बघू शकता तुम्ही. एवढं छोटूसा नाही लय मोठं आहे. इथं बघू शकता तोफांची ओळी मस्त. आता तो बघू आपण. मी सध्या स्टोरेज रूम म्हणून घेतली नाही. इंडियन आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी चैनसॉ पण आहे. सगळं इथंच आहे. दारू खोटार घेतलं तो अंडरग्राउंड पॅसेज भुहेरी मार्ग. चला भुहेर. इथे टोटल 3 अंडरग्राउंड टनल्स आहेत जे बाहेर जाऊ शकतात तशी. हा एक तो पायऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. तर त्या टायमाचं माणसं कसं असतील विचार कर. हे बाहेरचं बुरुजावर आलो. मोठा बुरुज जिथं आपण बाहेर बोलले ते त्या बुरुजावर आहेत आपण. एवढा मोठा शिवर असतो तरी तो बघ छोटसा. तर दोस्तो हा मित्रांनो हा आपला काय म्हणतात आमचा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि तो रत्नागिरी. तर समोरचा तुम्ही जे डोंगर बघतायत तो अख्खा रत्नागिरीत जायचं. फक्त एक खाडीचा डिफरन्स आहे फक्त तुम्हाला तुम्ही बघू शकता. मित्रांनो दरबार बोले तो द असेंबली हॉल जहाँ पे न्याय निवाड़ा वगैरह होता है वो जगह असेंबली हॉल. द जज कोर्ट ना कोर्ट दरबार बोले तो कोर्ट. वाव. मित्रांनो बघा ह्याच्यातून ते बोलत होते जसं तेल बाला वगैरे घेऊन मारायचे ते जेव्हा शत्रू चढतात तेव्हा. आणि हा जो आहे ह्याचा तोफ लावायची. मित्रांनो सदाशिव बुरुज बघू शकता सदाशिवचा. ब्रो पटकन बबलू पटकन. बच्ची भाई का कोई बोल सकता है क्या? अरे दोघं जाऊ नको. मारतो लोड. वार ह्यो तर आंटीचा. आंटी म्हणजे डायरेक्ट मोगलिस्ट आहे. मित्रांनो अजून एक भुहेरी मार्ग.
थोडा बहुत भाई सीधा समुद्रात पोच आहे पोच. सीधा समुद्रात. मित्रांनो तुम्ही इथं आल्यावर तुम्ही पुढं बघू शकता समुद्र आहे आपला. इथे एवढं मोठं. बंद झालं काय? नाही आहे चालू आहे चालू. दिसत नाही इकडे. असं असं डिस्प्ले बंद होतो. इसको बोलते हैं एकदम कडक कडक. क्या बोलते कंपनी आहे. गणपती बाप्पा इज हिअर ब्रो. कुठे या कुठे कोण मोठं होतं आपल्या पुकड्या नाही आवडलं नको कोंबड्याची पिसा अडकली होती. घेऊ थोडं मोठं गेलो काय काय आता हड्ड्यासारख्या दिसतात. माणसाची कुत्री थांब ना काढता येणार हड्डी नाही रे तिकडा. हड्डी अरे नाही रे अरे हड्डी हा तो मावळ्यांची हड्डी असतात. कोण काय बी मिळेल बिलेलं असं हात दू करतो काम काय काहीतरी वाटतं स्टॉप कसं करतो असं वरतात ना. कुर्ली आणि अरे कुठली तरी मासे रे अशी होती. मला व्हिडिओ करायचा होता असा तोंड गेलं बघ. दाखव 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 दाखव. तर मंडळी आपल्याला फायनली चेक घेतलेला आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता दिसी ठेकला भाई क्रॅब भाई नाही समुद्रातला ठेकला. हो देखो समुद्रातला ठेकला. ये फोन आलाय खेकडा खाओ. मत खाओ इसको छोड़ दो. अभी छोड़ दो इसको छोटा है अभी. फोन आलाय पाणी टेस्ट कर ना. भाई खेकडाला सोडतो आता. सिनेमॅटिक घे चल चलताना देतो. थांब. इच्छा गावात इधर खाड़ी में जा रहा है. खानदान बसाएगा अभी समुद्र वगैरह जाएगा अभी. फतेह दोस्तों फतेह. मंजूर गाड गुंडू गाड लाल मोरम लाले 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 लाले. तर मित्रांनो साहिल गाडीगावकर आता एक्सपेरिमेंट करतोय. नाही आकाश गाडीगावकर मंजू मला बॉईज कोण सोडित तुट्टी तर बघ दांडे असं काय हे मरत. बच्ची बाई है काय ऊपर आई जवली एकच नंबर भेंचो. एकच नंबर. राजा ऊपर राजा. हे ब्रिटिश आहे रवलेले वडे. भारतात रवलेले ब्रिटिश. वरती येणाऱ्याकडे कॅमेरा दे नाही तर खाली वाचतो कॅमेरा. होय रे. चढ वड बच्ची
डायरेक्ट मुरुचा तो आखो मरत काय हात कोता नको मरत बना त्यांचं काय होतं नाही रे काय नव्हतं पडलं तरी भाई असं खाली भाई गेलो बिचार थोडा भाई बाजूला तुला पडलं काय घे ताकद येऊ दे काय वजन किती होतं वजन लागलं इलो रे ठेव वर पाय डायरेक्ट आता मध्ये ठेव मध्ये गॅपा बघ इलो रे वर इलो रे भाई येणार का आता या काम कर क्या मोबाईल काढून खिशात ठेव तर काठी वर टाक. अडकव पुढे हा खिशात ठेव ट्रायपॉड अडकव पुढे असं सारखं आता तसं नाही तसं हा फोल्ड कर आतमध्ये फोल्ड करून ठेव आतमध्ये फोल्ड करतो याकडे निवडून अरे असं झाडो फोल्ड कर त्याला हा इथं हा होय त्याचा हा अरे भिक्का तो हा ठीक आहे आतमध्ये दांडू अडकवते दुसरा होतं रे आतमध्ये ए भाई पटलीमध्ये पडतील पहिल्यांदा घेऊन गेला ना म्हणजे मला पैसे होईल नंतर आमचा आम्ही राहा बाहेर पाणी अडकू करून झोपत नाही चला मंडळी झालंय चला तर मित्रांनो 5 एकर जमिनीमध्ये बांधलेला अरे तडे पोचक आपले 5 एकर मध्ये बांधलेला किल्ला कोण राजा भोजनी बांधलेला किल्ला राजा भोजनी किल्ला बांधलेला नंतर शिवाजी महाराजांनी तीन तटबंदी काहीतरी बनवली त्या लोकांनी तिथं बाहेर पहिला किल्ला 5 एकर मध्ये हा आता 17 एकर मध्ये आहे. आता आपण आहोत तो बाहेरच्या किल्ल्यात तर तुम्ही बघू शकता तिकडं जो आहे तो पहिला राजा भोजनी बांधलेला किल्ला वरचा एक्सटेंडेड तो इंग्रजांनी बांधलेला आहे हिअर यू सी द बोर गावठी बोर पिकले नाहीत मित्रांनो आई भवानीचं मंदिर चप्पल भवानी टेम्पल 1997 ये आला रागा आले मराठे मित्रांनो कोरदी तुम्ही बघू शकता कोरदी वीर अरे तर ह्यांनी केले नाही रे स्विमिंग पूल साठी ब्रिटिशांनी स्विमिंग पूल बांधली रे वरना फोटो काढा मस्त पैकी चला आतमध्ये फोटो काढू भाई 1:30 वाजले तर मित्रांनो गारगार मस्त मस्तानी तो दोस्तों ग्रेनरी धान्य कोटा पुतळी वाट बबलूचं पूर्वजांचं घर बघू शकता तुम्ही इकडे पहिल्या इंग्रज आलेले त्यांनी बांधलेला आमच्यावरती खूप खूप म्हणजे खूप अन्याय केला अन्याय अत्याचार तर मित्रांनो तेव्हा काय नाही तुका ना गाणे टाकूच लागतील मध्ये इंग्रजांचो हो बघा आणि आपल्या स्वतः काय बबलू साठून घेते तुझी पूर्व बघा ना काय एक हा दुसरा रूम हा हॉल आहे हा एक रूम हा एक बारकोसा रूम हा पण रूम बाथरूम तेव्हाचा डेव्हलपमेंट एवढा खड्डा झाडा एवढाच होता काय वाट नाही तुझं बाहेर तो बंद कर काय रूमच वेगळं होतं
माहित नाही पाणी जायचं आहे ना तेव्हा नव्हते रे बोल असेल ते बघ ड्रेनेज सिस्टम बघ बाहेर गेली आहे ती. बाथरूम बघितलं काय मस्त आगायला बाहेर जाऊ रस्तो हे बघ त्यांच्याकडे बाहेर होतं बघ जगात चालत चालत हा घसरुंडी बाहेर नाही माहिती झोपायचं डायरेक्ट यायची मित्रांनो काय बनवतो हा जो ह्याच्यावर निशाण लावायचे तुफान बिफान आलं तर. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा झेंडे फडकवलेले आता तो आपण लाईट अलर्ट फ्लॅग साठी अलर्ट पोल साठी यूज करतात सध्या आता. माउंटेन ड्यू पाहिजे म्हणजे तर की मागे चूज मित्रांनो विजयदुर्ग फिरून झालेली आहे. आता आपण निघालोय बबलूच्या मामाच्या घरी जेवूक. तिथं जेवूया आणि पुढं खवण्याकडे निघूया. अरे काळ्या बाजू राहू ना हागून ठेवलं ग्लास वरती हागला कोणतं पकल्याने घेतलं नाही गेलो बघलो आलो